आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जानू, मला माहितीये तुला माझी काळजी वाटते, पण नोंदवरी मला काहीच होणार नाही. देवा, अरे तुला काही होऊ नये म्हणूनच लग्न करत होतो ना आपण. पण आता बघ ना, लग्नाचा मुहूर्त जवळ आला आणि अंजली नाहीये इथे. प्लीज 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 अंजलीला घेऊन या ना, प्लीज. बहिणी, अगं तू काय एवढी आगतिक होतेस? यांची लायकी तरी आहे का? उलट आपल्याशी सोयरीक जोडली जाते याने यांचा मान वाढणार होता, पण यांना त्याची काहीच किंमत नाहीये. मग तू का वाईट वाटून घेतेस? आणि मी सांगू का, खरं तर बरंच झालं यांची मुलगी पळून गेली. लग्नानंतर हे असं काही घडलं असतं ना, तर आपल्याला जास्त महागात पडलं असतं. झालं तुझं समाधान? घडलं ना तुला हवं तसं? माझ्या लेकीची बदनामी करून आनंद होत असेल ना तुला? आता तरी सांग बाई, सांग माझ्या लेकीला कुठे लपवून ठेवलंयस ते? मामी, अगं मला खरंच माहित नाही अंजली कुठे आहे. तू गप्प बस का? वरवर साळसूतपणाचा आव आणतेस आणि आतून काय चाललेलं असतं ना हे चांगलं माहितीये मला. जेव्हापासनं माझ्या लेकीचं लग्न देवांशी ठरलंय ना, तुझा जळफळाट होतोय आतून. माझी लेक इतके श्रीमंत घरची सून होणारे बघवत नाही, तुला माहितीये मला. ओ माय गॉड, हा पण अँगल आहे का? मैत्रीच्या मुखवट्याखाली कोणते इमोशन्स दाबून ठेवलेत या मुलीने हे तरी बघा सगळ्यांनी. पैसेवाला मुलगा पटवायला ना या मिडल क्लास मुली कोणत्याही थराला जाऊ शकतात. भैरवी, तू प्लीज जरा शांत हो ना. दादा, कशी शांत हो मी? आपल्या मुलाला फसवून यांची मुलगी पळून गेलीये. चांगली गोष्ट घडलीये. जे झालं ते चांगलंच झालं. गुरुजी, असं का बोलताय तुम्ही? जानकीताई, कोणी कितीही काहीही केलं ना तरी घडतं तेच जे नियतीच्या मनात असतं. म्हणजे आमचं काही चुकलं का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं आम्ही सगळं. तुम्ही जी मुलगी सुचवली तिच्याशी आम्ही देवांशचं लग्न ठरवलं. अंजलीशी लग्न करून माझा देवांश दीर्घायुष्य होणार होता. पण आपली फसवणूक झाली असतच ना जानकीताई. फसवणूक आज नाही झालीये, ती खूप आधीपासूनच झालीये. उलट आज जे घडले ते तुमच्या पथ्यावरच पडले आणि देवांशच्या पण भल्याचंच घडलंय. गुरुजी, अहो तुम्ही काय बोलताय काय? हे आम्हाला कोणाला काही कळतच नाहीये. देवांशचं आयुष्य वाढवणारी मुलगी ती नव्हतीच. मग ती मुलगी आहे तरी कोण?
तुमच्या होणाऱ्या बायकोला भेटलात की नाही अजून? तुमची होणारी बायको नोकरी करत असेल आणि तिने जर तिचा अर्धा पगार तिच्या घरात दिला आणि अर्धा पगार सासरी दिला तर चालेल तुम्हाला? का विचारताय हे सगळं? कारण ती मिडल क्लास फॅमिली मधली आहे ना. सई? गुरुजी, ती मुलगी सई आहे? हो, देवांशी पत्रिका ज्या मुलीशी जुळली ती मुलगी सई आहे. सई? सई, तुला माहित होतं की देवांशी आणि तुझी पत्रिका जुळते? देवांश आणि अंजलीचं लग्न झालं असतं तर माझ्या देवांशच्या जीवाला धोका होता हे माहिती होतं तुला? वहिनी, अगं तू तिला काय विचारतेस? हे सगळे ना एका माळेचे मणी आहेत. यांचा प्लॅन होता नक्कीच. हा ना या सगळ्यांचा प्लॅन असणार आणि या प्लॅन मध्ये ही सई सुद्धा सामील होते. म्हणून तर देवांश बरोबर मैत्रीचं नाटक केलं हिने. नाही, असं नाहीये. मला माहिती आहे सरांसोबत माझी पत्रिका जुळत असताना देखील मी तुम्हाला सांगितलं नाही. माझी चूक झालीये पण माझा नाईलाज होता. माझी इच्छा असूनही मी तुम्हाला सगळ्यांना सांगू शकत नव्हते. पण देवांश सरांसोबत मी मैत्रीचं नाटक नाही केलं. मी सरांचा खूप आदर करते. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास? विश्वास हा शब्द खरं तर तुमच्या घरातल्या कोणीही उच्चारायला नको. आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवायला लाज नाही वाटली तुला? लाज वाटेल का? कारण तुम्ही आधीच खोटारडे, फ्रॉड आणि निर्लज्ज आहात.